ज्या अशोक चव्हाणांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय, एकेकाळी त्याच अशोक चव्हाणांविरोधात भाजपनं नांदेडमध्ये आंदोलनं केली होती। आज तीच मंडळी चव्हाण यांच्या येण्यामुळे पक्षाला बळकटी मिळत असल्याचं सांगतायत। दरम्यान त्यांच्यासोबत बातचीत केली आहे अभिषेक एकबोटे यांनी। अशोक चव्हाणांसारखं मातब्बर नेतृत्व समोर असताना देखील आम्ही आंदोलन करताना 7-8-10 सवंगडी घेऊन आंदोलन करताना आम्ही आमच्या विचाराचं पाईक म्हणून काम केलं आणि आज अचानकपणे अशोकरावांचा प्रवेश होतोय। याचा आनंद देखील याच्यासाठी आहे की विकसित भारत 2047 मध्ये भारत विश्वगुरू असेल आणि त्यासाठीची तयारी नरेंद्र मोदी करतायत। महाराष्ट्रामध्ये विकासाचे नवी आयाम ज्यांनी तयार केले ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमच्या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर अशोक चव्हाणसारखे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असतील तर एक राजकीय कार्यकर्ता म्हणून निश्चितच आम्हाला ही आनंदाची बाब आहे। 2007 ते 2012 या काळात महानगरपालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलेलं आहे। त्या काळामध्ये एक थोडी जिल्ह्याच्या नेत्याची किंवा जिल्ह्याच्या वैचारिक याच्यामध्ये काँग्रेसचा जो दबदबा होता, तो दबदबा आज अशोकराव भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं निश्चितच सामान्य जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे। महापालिका असेल किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असेल, या सर्व निवडणुकामध्ये जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितच मोठी होईल। भारतीय जनता पार्टीचे सर्वप्रथम नांदेड महानगरपालिकेमध्ये 5 नगरसेवक होते, आता 525 होतील, 75 होतील। हा सर्वात मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला अशोक चव्हाण यांच्या मार्फत होईल। उद्या होणारा जो महापौर असेल तो निश्चित भारतीय जनता पार्टीचा असेल आणि या सर्व नगरसेवकांमुळे नांदेडचा विकास होण्यासाठी मदत होईल हे निश्चित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।